नमस्कार. आधी मी तुम्हाला पापड तळून दाखवते. पापड तुम्ही पाहू शकता 3 ते 4 पटीने फुलणारा आणि जिभेवरती ठेवताच विरघळणारा अतिशय पौष्टिक अशा नागलीच्या पापडाची रेसिपी दाखवत आहे. नागलीला मोड आणून पीठ तयार करणे, त्यासोबतच पापड तळण्यापर्यंतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशा पौष्टिक आणि सोप्या पद्धतीचे पापड तुम्हीही करून पहा. तर मैत्रिणींनो, ही मी 2 किलो नागली घेतलेली आहे. याला काही भागात नाचणी असंही म्हटलं जाते. तर यामध्ये भरपूर असे बारीक खडेही असतात. कितीही निवडले तरी ते खडे राहूनच जातात. तर आपल्याला व्यवस्थित अशी ही नाचणी आधी धुवून घ्यायची आहे. तर मी जी पापड बनवण्याची पद्धत तुम्हाला आज सांगणार आहे ती अतिशय सोपी आहे आणि अगदी परफेक्ट ही पापडाची रेसिपी आहे. हिवाळा असो का उन्हाळा असो, अजिबात जास्त उन्हाची गरज हे पापड बनवण्यासाठी लागत नाही. घरातही पंख्याखाली हे पापड तुम्ही बनवून घेऊ शकतात. तर ही नागली मी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या इथून घेतल्यामुळे यामध्ये काही मातीचे खडे असल्यामुळे तुम्ही पाहू शकतात भरपूर असं काळपट पाणी हे मातीचं निघत आहे. तर आपल्याला जोपर्यंत हे स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत छान 4 ते 5 पाण्याने, जेवढ्या पाण्याने धुता येईल तोपर्यंत धुवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पाणी टाकायचं आणि हाताने थोडंसं चोळून घ्यायचं. अशा प्रकारे 4 ते 5 वेळेस मी ही नाचणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाणीसुद्धा आलेलं आहे. पूर्ण काळपट पाणीही निघालेलं आहे. आता यामध्ये आणखी पाणी टाकते. तर ही जी प्रोसेस मी करत आहे ही सकाळी करत आहे. सकाळी नागली ही भिजत घालत आहे. तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ही नागली अशाच प्रकारे आपल्याला भिजत घालायची आहे. सकाळी नागली ही भिजत घातली. आता संध्याकाळी मी तुम्हाला दाखवत आहे. नागली अशी भिजल्यानंतर थोडीशी फुललेली आहे. असा हा पाण्यावरती फेससुद्धा आलेला आहे. तर आता हे जे पाणी आहे हे आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी हे निथळून झाल्यानंतर त्यामध्ये आणखी आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर या नागलीमध्ये काही दगडी खडे असतात. तर ती अशीच आपण जर का डायरेक्ट चाळणीमध्ये काढली तर जे दगडी खडे आहेत त्यासकटच ही नागली निघेल आणि पापड थोड्या प्रमाणामध्ये कचकच लागू शकतो. तर तसं न करता गाळणीवरती कापड ठेवायचं आहे, म्हणजे इझी पाणी हे निथळेल. अशा प्रकारे हातामध्ये ही नागली घ्यायची आहे. ह्या प्रक्रियेला वळसणे असे म्हणतात. आपली आई, आजी ज्या असतील ना, तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, त्या जेव्हा धान्य धुतात ना तेव्हा अशा प्रकारे वळसूनच काढतात. तर अशीच प्रक्रिया आपल्याला ही जी नागली आहे ती काढताना करायची आहे. कारण हे जे धान्य आहे अतिशय बारीक असल्यामुळे यामध्ये खडे असू शकतात रेतीचे. जे मातीचे असतात ते तर विरघळून जातात, पण रेतीसारखे जे दगडाचे खडे असतात ते विरघळत नाही, खालीच तळाशी राहून जातात. तर अशा प्रकारे ही जी आपण नागली पाण्यातून काढत घेतली तर जे खडे आहे ते तळाशीच राहतात. आता सर्व नागली ही कापडामध्ये काढून घेतलेली आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये शिल्लक असलेली नागली नंतर आपल्याला अशा प्रकारे काढायची आहे. यामध्ये किती प्रमाणात आता खडे आहे तेही मी तुम्हाला दाखवते, तुम्ही पाहू शकतात. शेवटची राहिलेली थोडी अशा प्रकारे पाणी टाकून त्यामध्ये वरवरची जी आहे ती काढत घ्यायची आहे. आणि हे जे खाली राहिलेले आहे तळाशी हे खडे आहे रेतीचे. आपण कितीही निवडली असती नाही नागली तरी सुद्धा यामध्ये संपूर्ण खडे हे निघालेले नसतेच. अशी तुम्ही नक्कीच धुवून काढा, म्हणजे संपूर्ण खडे हे निघतील आणि पापड कचकच होणार नाहीत. आता कापडामध्ये टाकून घेतलेली नागली आपल्याला बांधून ठेवायची आहे. कापड घेताना मात्र कॉटनचाच घ्या आणि थोडासा जाडसर घ्या. अशा प्रकारे घट्ट ही गाठ बांधायची आहे आणि पूर्णपणे यातलं पाणी जे आहे ते आपल्याला निथळू द्यायचं आहे. आता संपूर्ण पाणी हे निथळलेलं आहे. त्यानंतर काय करायचं, तरीसुद्धा बराच वेळ पाणी यामध्ये थोडंसं निघू शकते. तर
एक अशी छोटी प्लेट ठेवून त्या प्लेटवरती हे नागलीचं गाठोडं आपल्याला ठेवायचं आहे आणि वरतून मोठं भांडं झाकून ठेवायचं आहे. तर रात्रभर अशाच प्रकारे झाकून राहू द्यायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला हे गाठोडं जे आहे नागली बांधून ठेवलेलं ते तुम्हाला उघडून दाखवते. आणि तुम्ही पाहू शकतात नाचणीला छान असे मोड आलेले आहेत. जवळूनही मी तुम्हाला दाखवते किती छान असे लांब लांब मोड आलेले आहे. तर अशा प्रकारे मोड आले का खूप असे पौष्टिक आपलं नागली सत्व हे तयार होत असते. त्यानंतर आपल्याला ही जी नागली आहे उन्हामध्ये वाळवायची नाही, तर घरातच पंख्याखाली पसरून घ्यायची आहे किंवा सकाळच्या कवड्या उन्हामध्ये अगदी थोड्या वेळासाठी 10 ते 15 मिनिटासाठी पसरून घेऊ शकतात. अशा प्रकारे ही कोरडी झाल्यानंतर पूर्ण पाणी हे सुटलेलं आहे. त्यानंतर गिरणीमधून हे जे पीठ आहे ते दळून आणायचं आहे. पीठ आता मी दळून आणलेलं आहे. दळून आणलेल्या पिठाचं आता करायचं काय, तर एक पातळ असा कापड घ्यायचा आहे आणि तो मोठ्या भांड्याला बांधून घ्यायचा आहे. अशा प्रकारे खाली गाठ बांधत आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने हा जो कापड आहे तो बांधून घेतलेला आहे आणि यावरती हे पीठ टाकून अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. म्हणजे जे पीठ आहे पापडासाठी लागणारं ते खाली निघेल आणि यातला जो कोंडा आहे तो वर राहील. तुम्ही पाहू शकता जो कोंडा आहे पिठामध्ये तो अशा प्रकारे पूर्ण वर हा निघत असतो. तर या नागलीपासून फक्त पापडच नाही, जर का तुमच्याकडे लहान बाळ असेल तर अशा प्रकारे नागली सत्व तुम्ही तयार करून घ्या आणि लहान बाळाला त्याची पेस्ट बनवून किंवा लाडू बनवून किंवा त्याचा शिरा बनवून खाऊ घाला. तर नागलीमध्ये जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम असते, त्यासोबतच फायबरही असते जास्त प्रमाणामध्ये आणि इतर तत्वही भरपूर असे असतात. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही जी नागली आहे ती पौष्टिक असते. म्हणून नक्कीच पापड असो किंवा कोणतीही यापासून बनवलेली रेसिपी असो, सर्वांनी नक्कीच आवर्जून खायला हवी. निघालेला कोंडा अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. पुन्हा त्यामध्ये पीठ टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता संपूर्ण हे जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे आणि हा जो यातला कोंडा आहे तोही एवढ्या प्रमाणामध्ये निघालेला आहे. तर नागलीचा हा कोंडा सुद्धा खूप असा पौष्टिक आहे. तर हा न फेकून देता यामध्ये कोणतं साहित्य मिक्स केल्यामुळे छान असे पापड येतात याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच येईल. चला तर मग आता तयार झालेला आहे पीठ पापड बनवण्यासाठी. आता आपण पापड बनवूया. तर एक पातेलं घ्यायचं आहे, तर जाड तळाचं पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. एखादी वाटीने किंवा कपाचंही माप तुम्ही घेऊ शकता. तर मी ग्लासाचं माप घेतलेलं आहे. अशा ह्या ग्लासाने मी 5 ग्लास पाणी पातेल्यामध्ये टाकून घेते. हा 4था ग्लास पाणी झालेला आहे आणि हा 5वा ग्लास तुम्ही मोजू शकतात. पाणी तापण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायचं आहे. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत त्यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा तेल टाकायचं आहे. म्हणजे तेलामुळे काय होतं, खिशी जी आहे ती पातेल्याला चिटकत नाही आणि पापडही छान होतात. आता या पापडामध्ये टाकण्यासाठी काही मसाले घेतलेले आहे. 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 2 चमचे पांढरे तीळ, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि पाव चमचा खाण्याचा सोडा, पाव चमचा हिंग आणि 1 चमचा फुलखार. घेतलेलं पूर्ण साहित्य हे आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर आता हा पापड खार घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे असतात. तर पापड बनवण्याच्या 5 मिनिटं आधी हा पाण्यामध्ये आपल्याला बुडवून ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता असा हा विरघळतो आणि यावरचं पाणी आपल्याला ह्या पापडाच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. खाली रेतीसारखं असते ते टाकायचं नाही. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे, तर त्यासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे. यावरती पाण्याला मस्त छान अशी उकळी आलेली आहे. झाकण काढल्यानंतर सुद्धा 1 मिनिट अशा प्रकारे पाणी हे उकळू देऊ, म्हणजे जे आपण यामध्ये साहित्य घातलेलं आहे त्याची चव पूर्णपणे पाण्यामध्ये उतरेल. असं मस्त पाणी हे उकळल्यानंतर गॅस आता आपल्याला कमी करायचा आहे
आणि हे पीठ घेतलेलं आहे जे आपण तयार केलेलं आहे ते 5 ग्लास आपण पाणी घेतलेलं आहे। तर 5 ग्लाससाठी मी 4 ग्लास पीठ घेतलेलं आहे। त्याच ग्लासाने पीठ हे मोजून घेतलेलं आहे। पीठ आपल्याला अशा प्रकारे पातेल्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे। पूर्णपणे पसरून घेतल्यानंतर मध्ये मध्ये असे थोडेसे होल करायचे आहे, म्हणजे पिठावरती छान असं पूर्णपणे पाणी हे फिरतं आणि खिशी आपली एकसारखी छान होते। गॅस मोठा करायचा आहे। तर गॅसची फ्लेम लहान मोठी अशी करायची आहे, म्हणजे पाणी हे वर आल्यानंतर उतूही जाणार नाही। म्हणजे एक प्रकारे सांगायचं झालं तर आपण पाण्यामध्ये जे पीठ टाकून घेतलेलं आहे ते पिठावरती पूर्णपणे हे जे पाणी आहे ते पाणी आपल्याला येऊ द्यायचं आहे। पूर्ण पीठ हे ओलं होऊ द्यायचं आहे। अशा प्रकारे जर का तुम्ही खिशी केली मैत्रिणींनो, तर खिशीमध्ये अजिबात गाठी निर्माण होत नाही आणि खिशी छान अशी स्मूथ झाल्यामुळे पापडही छान येतात। तर तुम्ही लहान असो किंवा मोठी खिशी करत असाल तर अशाच प्रकारे पाणी येऊ द्या त्यावरती आणि मगच ती खिशी बनवून घ्या। तुम्ही पाहू शकतात आता पूर्णपणे जे पीठ आहे ते ओलं झालेलं आहे, म्हणजे पाणी त्यावरती पूर्णपणे आलेलं आहे। त्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे, कमी म्हणजे थोडासा मीडियम करायचा आहे। कमी ते मीडियम गॅस ठेवून त्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण आपल्याला पूर्ण ठेवायचं नाही, तर आता हे अर्धवट असं झाकण ठेवलेलं आहे, तर असंच हे झाकण ठेवायचं आहे। पूर्ण झाकण जर का ठेवलं तर उतू जाऊ शकते पाणी। ओपन असलं का छान हे जे पीठ आहे ते शिजलं जाते। आता 2 मिनिटं असंच हे राहू दिलेलं होतं। त्यानंतर गॅस बंद करून घोट्याने हे जे पीठ आहे आपल्याला घोटून घ्यायचं आहे, खिशी याची बनवून घ्यायची आहे। जर का तुम्ही लहान खिशी करत असाल, कमी पीठ घेतलेलं असेल तर लाटण्यानेही छोट्या पातेल्यामध्ये होऊ शकते। तुम्ही पाहू शकता 4 ग्लास पिठासाठी 5 ग्लास पाणी अगदी परफेक्ट झालेलं आहे। तर मैत्रिणींनो, नागली जुनी किंवा नवीन असल्यामुळे थोडं पाणी कमी अधिकही लागू शकते। एखाद वेळेस खिशी येरत असताना जर का ड्राय आपल्याला वाटायला लागली असेल तर सुरुवातीला आधीच गरम पाणी दुसऱ्या गॅसवरती ठेवून घ्यायचं, म्हणजे ड्राय खिशी वाटायला लागली तर त्यामध्ये थोडं प्रमाणामध्ये पाणी टाकून पुन्हा आपल्याला ती एरून घेता येते। खिशी पूर्णपणे ही एरून झालेली आहे। घोट्याला झाराला चिटकलेली खिशी ही पूर्णपणे काढून घेतलेली आहे। त्यानंतर पातेला आपण गॅसवरती ठेवलं आणि बारीक जरी गॅस केला तरी ती तळाला लागू शकते। तर असं न करता तर ही जी खिशी आहे कापडामध्ये आपल्याला चाळणीमध्ये कापड ठेवायचं आहे आणि त्या कापडामध्ये पूर्ण खिशी आपल्याला टाकून घ्यायची आहे। तर आपण जर का एकटे पापड करणारे जरी असले तरी सुद्धा ही खिशी बराच वेळ गरम राहावी त्यासाठी ही एक नवीन एकदम ट्रिक आहे मैत्रिणींनो। तर त्याच पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आहे, साधारण 1 ते 2 ग्लास पाणी टाकून गॅस चालू केलेला आहे। पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि त्या उकळी आलेल्या पाण्यावरती ही चाळण ठेवायची आहे। त्यानंतर शिजवायची वगैरे काही गरज नाही। खिशी फक्त अशी गरम पाण्यावरती जर का आपण ही चाळण राहू दिली तर आपण जोपर्यंत पापड हे करू तोपर्यंत खिशी ही गरमच राहील आणि गरम खिशी राहिल्यामुळे पापड ही छान असे लाटता येतात, मशीननेही छान असे हे दाबता येतात। थंडी खिशी जर का झाली तर पापड हे व्यवस्थित लाटताही येत नाही आणि मशीनही चांगले होत नाही, कारण ती चिवट होते तर पापड हा लांबत नाही। तर अशी ही एकदम नवीन ट्रिक आहे मैत्रिणींनो। तर अशी चाळण ठेवा। आता गॅस बंद आहे, फक्त उकळत्या पाण्यावरती चाळण आहे, झाकण ठेवलेलं आहे। आपल्याला हवी तेवढी खिशी काढायची आहे। खिशी थोडीशी चोडून घ्यायची आहे, म्हणजे एकदम स्मूथ छान अशी होईल ती। तर तुम्ही असा रफली प्लास्टिक पेपरही घेऊ शकतात किंवा कापड घेत असाल तर कापड मात्र ओला करून घ्या, म्हणजे कापडाला खिशीही चिटकणार नाही। तुम्ही पाहू शकता खिशी अगदी परफेक्ट झाल्यामुळे जास्त आपल्याला ही चोडावी लागत नाही। फक्त एखाद मिनिट अशी ही चोडून घेतलेली आहे, एकदम स्मूथ अशी ही खिशी झालेली आहे। चला तर मग आता पापड बनवूया। तर असं हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेऊ, म्हणजे हाताला खिशी चिटकणार नाही आणि असे छोटे छोटे आपल्याला उंडे करायचे आहे
पापड बनवण्यासाठी ज्या साईजचे तुम्हाला पापड बनवायचे आहे, लहान किंवा थोड्या मोठ्या साईजचे, त्यानुसार तुम्ही उंडे हे करून घेऊ शकता। तर अशा थोड्या प्रमाणामध्ये मी आधी उंडे करून घेते। जर का आपण एकटेही पापड हे करणारे असाल तर अशा प्रकारे करू शकतात। तर मी तुम्हाला मशीनने पापड करून दाखवते। तर खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे, त्यावरती उंडा ठेवून वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि असा दाबून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता दाबता क्षणी पापड असा छान असा हा होत असतो। मी तुम्हाला आता ओपन करून दाखवते। तुम्ही पाहू शकता छान मोठ्या साईजमध्ये हे पापड तयार होत आहे आणि एकसारखे असे पाहू शकतात किती सोपं आहे पापड बनवणं। पापड हा तयार झालेला आहे। वरचा जो प्लास्टिक कागद आहे तो काढून घ्यायचा आहे आणि खाटीवरती मी पापड हे टाकते, किंवा खाट नसेल तर खालीच प्लास्टिक पेपरवरतीही हे पापड सुकवून घेऊ शकतात। पापड बनवण्याचं मशीन जर का नसेल तर तुम्ही हे पापड लाटूनही घेऊ शकतात। अगदी बराबर हे पापड तयार होतात, जास्त काही वेळ लागत नाही। अशा प्रकारे हे संपूर्ण पापड हे तयार झालेले आहे। वाढल्यानंतर मात्र हे पापड अशा प्रकारे होत असतात। आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते। तेलामध्ये पापड घालता क्षणी छान असा हा फुलत असतो। तुम्ही पाहू शकतात आधीची पापडाची साईज आणि तळल्यानंतर पापडाची साईज 3 ते 4 पटीने हा पापड फुलत आहे। पूर्ण कढईभर हा पापड तळून होत आहे। चवीलाही अतिशय मस्त असा हा पापड लागत असतो। तर यावरती आपण जसं हॉटेलमध्ये मिळतो ना, शेव, टमाटर, कोथिंबीर, चाट मसाला वगैरे टाकून खाऊ शकतो। मुलांना खूप आवडतं, मुलांनाच काय मोठ्यांनाही हा पापड खायला खूप छान लागतो चवीला आणि सर्वांनाच आवडतो। आहे ना अतिशय सोपी पद्धत पापड बनवण्याची नागलीचे। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून पहा आणि पापडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।